की आरपारची लढाई आहे, तो हल्लाबोल आहे। जोपर्यंत आपण आता अधिवेशन चालू आहे, जर आपण मोठ्या ताकदीनं तिथं आलो नाही तर आपल्याला न्याय मिळणार नाही। हे उपसाबंदी हटवल्याशिवाय हे आंदोलन मागे हटायचं नाही। सातारा जिल्ह्यातील तमाम शेतकरी बांधवांच्यावर जे दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे जे संकट ओढवलं आहे त्याचा आम्ही पाठपुरावा करतोय। अचानकपणे राज्य शासनानं हुकुमशाही पद्धतीनं एक उपसाबंदी सगळ्या नदी नाल्या वड्यावर ह्याच्यावर लादलेली आहे। त्या संदर्भात आम्ही माननीय जिल्हाधिकारी सातारा यांना किंवा पाटबंधारे खाते असेल ह्यांना निवेदनं देतोय, वारंवार विनंत्या करतोय, परंतु अद्यापही आम्हाला यश आलेलं नाही आणि ती उपसाबंदी उठलेली नाही। कोल्हापूरमध्ये परवा उपसाबंदी 4 दिवसासाठी शिथिल करण्यात आली। त्याच पद्धतीचा प्रस्ताव आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांना दिला होता की आमचे 6 तासाचा आता जे वीज पुरवठा चालू आहे त्याच्याऐवजी 4 तास करा। नदीचं कृष्णा नदीचं पाणी सगळं दूषित झालेलं आहे, ते उपसायला आम्हाला परवानगी द्या। धरणामधनं पाणी कुठलंही सोडू नका, फक्त खालचं आम्हाला उपसायला। आमची काही थोडीफार पिकं आहेत, जनावरं आहेत, कुक्कुटपालन आहे, काय चारा पिकं आहेत, काय फळबागा, काय भाजीपाला आहे, ते जगवून आम्ही काहीतरी नियोजन करू। असं एक 10 दिवसाची आम्हाला किमान चालू करा। त्याच्यानंतर बळीराजा पाऊस काय येतोय किंवा काय होतंय त्याच्यावर पुढचं धोरण 10 दिवसानंतर ठरवा, अशी आमची मागणी आहे। पण त्याला आम्ही आत्तापर्यंत वाट बघितली, पण मान्य जिल्हाधिकारी किंवा प्रशासन कुठलीही भूमिका घेताना दिसत नसल्याने अखेर शेवटी आम्हाला आंदोलनाचं हत्यार उपसावं लागलं आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही नागठाणे तालुका सातारा येथे आई चौंडेश्वरी देवी ग्रामदैवताचं दर्शन घेऊन आंदोलनाला सुरुवात करतोय आणि नागठाण्याचा पुणे बेंगलोर सर्व्हिस रोड आम्ही चक्का जाम करणार आहे। जोपर्यंत आमच्या बाजूने निर्णय होत नाही, न्याय मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील। माझी तमाम शेतकऱ्यांना विनंती आहे सातारा जिल्ह्यातल्या की पूर्ण ताकदीने आपण सगळ्या ह्या आंदोलनामध्ये भाकरी बांधून ट्रॅक्टर ट्रॉली काय असेल ती वाहनं घेऊन ह्या आंदोलनामध्ये नागठाणे येथे मंगळवार दिनांक 23 तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं आहे। आणि आपल्याकडे असलेली साधनसामुग्री आणि तमाम पक्षांना, तमाम जिल्ह्यातल्या नेतृत्वांना माझी विनंती आहे की राजकारण विरहित बाजूला ठेवून पक्षाचे जोडे बाजूला काढून या शेतकरीसाठी बळीराजासाठी मोठ्या संख्येने तुम्ही यामध्ये पाठिंबा देऊन सहभागी झालं पाहिजे। त्यामध्ये परवापासून आमच्याबरोबर पाठपुराव्याला असलेले आदरणीय शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय शशिकांत शिंदे साहेब हे सुद्धा त्या परवापासून आमच्याबरोबर आहेत। ते उद्यासुद्धा त्यांनी मला शब्द दिलेला आहे की ह्या आंदोलनामध्ये मी तुमच्या खांद्याला खांदा लावून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत मी तुमच्याबरोबर असणार आहे। त्यांच्या पक्षाचा सक्रिय पाठिंबा आहे। तसेच धोम संघर्ष समिती असेल, काँग्रेसचा किसान मोर्चा असेल, या सर्वांनी सुद्धा आम्हाला पाठिंबा दर्शवलेला आहे। त्यामुळे मोठ्या ताकदीनं आम्ही येतोय की आरपारची लढाई आहे, तो हल्लाबोल आहे। जोपर्यंत आपण आता अधिवेशन चालू आहे, जर आपण मोठ्या ताकदीनं तिथं आलो नाही तर आपल्याला न्याय मिळणार नाही। हे उपसाबंदी हटवल्याशिवाय हे आंदोलन मागे हटायचं नाही। माझी तमाम शेतकऱ्यांना विनंती आहे, ते बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करतील, ते तुम्हाला कुठेतरी दुसरं आश्वासन देतील आणि आम्ही उपसाबंदी उठवली असं अफवा पसरवतील अशा पद्धतीनं किंवा राजू शेळकेला अटक होईल अगोदरच, असल्या कुठल्याही गोष्टीला दबावाला बळी न पडता तुम्ही हे आंदोलन ताकदीनं करायचं आहे। तो माझा शब्द आहे। तुम्हाला उपसाबंदी उठवल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे। आपल्या घरादाराची राखरांगोळी होणार आहे, ती वाचवायची असेल तर आंदोलनामध्ये सहभागी व्हा। आणखीन मुद्दा घ्या।